वळूयात पुढील बातमीकडे। मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपचा गट सक्रिय। नाना पटोलेंचा मुनगंटीवार यांच्यावर हा गंभीर आरोप आहे। तर आमच्या पक्षात गटातटाचं राजकारण नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुपं युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे।